पुदुच्चेरीसह आसाम, केरळम, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात आसाम, केरळम आणि पुदुच्चेरी इथं येत्या गुरुवारी 9 एप्रिलला मतदान होणार असून पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 तारखेला 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी आज बारपेटा इथं प्रचार सभा घेतली. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना आखत असून किमान आधारभूत किंमत वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आसामची ओळख संपूर्ण जगभरात प्रस्थापित करण्यासाठी भाजपा विकास कार्य करत आहे असं ते म्हणाले. काँग्रेसनं कधीच कोणतं विकास काम केलं नाही अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसला घुसखोरांना पाठिंबा द्यायचा आहे असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आसाममधल्या बोरखोला इथं प्रचार सभा घेत भाजपानं निवडणुका जिंकण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा गैरवापर केला असा आरोप केला. निवडणुका जिंकणं आणि काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवणं हाच भाजपाचा एकमेव उद्देश राहिला आहे अशी टीका खरगे यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळम आणि पुदुच्चेरी इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुदुच्चेरी इथं प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरती टीका केली. हे सरकार दिल्लीमधून रिमोट कंट्रोलनं चालवलं जातं असा आरोप त्यांनी केला.